आहे मस्साजोगचे सरपंच हत्या आणि 2 कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह इतर 8 जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गंभीर स्वरूपाचे हे गुन्हे दाखल करण्यात आले। घुले विरोधात यापूर्वी अपहरण केल्याची नोंद आहे। यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालं। त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। तर मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती। यामध्ये सुदर्शन घुलेसह 8 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाले। तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे। या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करते। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 8 आरोपींना अटक केलेली आहे। तर सर्व सीआयडी कोठडीमध्ये आहेत हे आरोपी आणि त्याच्यामुळे आता या आरोपींकडून कोणकोणती माहिती समोर येणार, कशा पद्धतीने याचं कनेक्शन समोर येणार, मास्टर माइंड या हत्येचा नेमका कोण आणि खंडणी नेमका कोणी मागितली होती, कशा पद्धतीने मागितलेली होती, कधीपासून हे सगळं प्रकरण सुरू होतं खंडणी मागण्याचं, आतापर्यंत किती घेतलेली आहे, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दरम्यान कोणत्या आरोपींवर किती गुन्हे दाखल आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। तर आता तो कस्टडीमध्ये आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत खंडणीच्या प्रकरणामध्ये, तोही कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यावर मात्र आरोप केला जातोय देशमुख यांच्या हत्येचा। दरम्यान कृष्णा आंधळेवर 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। तर महेश केदारवर 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे आणि प्रतीक घुलेवर 5 गुन्हे दाखल असल्याचं कळत आहे। तर जयराम साठेवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि विष्णू साठेवर 2 गुन्हे दाखल आहेत। तर सुधीर सांगळेवर 2 गुन्हे दाखल आहेत। हे 8 आरोपी आतापर्यंत या प्रकरणाशी ज्यांचा संबंध जोडलेला आहे किंवा ज्यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे आणि काहींवर हा खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांच्यावर नेमके किती गुन्हे दाखल आहेत ते आपण बघितलेलं आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सांगाल, बीड मधील एका गावच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर आता वेगवेगळी जी प्रकरणं आहेत ती समोर येत आहेत आणि या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप होतोय हत्येचा त्यांची इतरही प्रकरणं आता समोर येताना दिसत आहेत। काय अपडेट्स आहेत, कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं एक असं जाळं या लोकांनी विणलेलं होतं असंच म्हणावं लागेल? ज्यांची नावं समोर येत आहेत, ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत, तर त्यांच्यावर याआधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे आणि कोणावर किती गुन्हे दाखल आहेत याची यादी तर आता आपण वाचून दाखवलेलीच आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर त्यांच्यावर हत्येसंदर्भात जो आरोप आहे तो करण्यात येत आहे आणि अशामध्येच काही जण असं म्हणत आहेत की यांच्यावर आरोप केल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या राजीनाम्यासाठी हा सर्व काही प्रयत्न केला जातोय। कारण एकीकडे यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, म्हणजे यांनी याआधी सुद्धा विविध प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। मात्र आता जे काही प्रकरण सर्व राज्यभरामध्ये गाजते ते म्हणजे देशमुख हत्या प्रकरणाचं, तर यामध्ये निकटवर्तीय जे आहेत ते धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय आहेत असं सांगितलं जातंय। त्यासोबत त्यांचे काही फोटो देखील समोर आलेले आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मात्र प्रामुख्यानं पाहिलं तर हे गुन्हेगार जे आहेत यांचे गुन्हे हे आधीपासूनच यांच्यावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता फक्त आरोप केले जात आहेत। हे आरोप जेव्हा सिद्ध होतील त्यानंतर कुठेतरी अडचणी आणखी वाढू शकतात। मात्र या बीडमधील काही घटना ज्या समोर आल्या त्या आधी सुद्धा काही गुन्हे समोर आले, त्या गुन्ह्यांमधून हे स्पष्ट होतंय की जे काही जुनी लोक आहेत किंवा ज्यांच्यावर आता आरोप करण्यात येत आहेत त्यांच्यावर ही गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली की नाही किंवा नेमकं हे प्रकरण आतापर्यंत पोलीस ठाण्यापर्यंतच मर्यादित आहेत का कोर्टापर्यंत पोहोचली हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे या आरोपींवर आणखी आरोप करण्यात येत आहेत ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे। मात्र त्यानंतर दुसरीकडे हे कार्यकर्ते जर पाहिले गेले तर या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात असताना दुसरीकडे समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे सुद्धा काही जण जाणीवपूर्वक कृत्य करत असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा एक विधान केलेलं होतं धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये। तर समर्थकांनी जे आहे ते आंदोलन केलं आणि मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी केलेली आहे। म्हणजे मनोज जरांगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर दुसरीकडे महत्त्वाचं जर पाहिलं गेलं तर हे जे काही 8 नावं आहेत त्या 8 आरोपींवर देखील गुन्हे दाखल आहेत। सर्वप्रथम जर पाहिलं तर यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत ते म्हणजे देशमुख हत्या प्रकरणाचे। तर नेमकं धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय तो म्हणजे राजकीय सुडापाय मागितला जातोय की नेमकं खरंच एखाद्याला वाटतं की या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी मागितला जातोय, हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बीड प्रकरण सर्वाधिक जास्त गाजतंय।
निश्चितच सचिन, बीड प्रकरण हे गाजताना दिसतंय. राजीनाम्याची मागणी केली जाते, मात्र ज्या पद्धतीनं या सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत यांची नावं समोर येत आहेत त्यानुसार मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे एक सामूहिक गुन्हेगारी जी म्हणता येईल, टोळी बनवून ज्या पद्धतीनं गुन्हेगारी केली जायची, आधी आपण याविषयीचे जी उदाहरणं आहेत ती बघितलेली आहेत, तशा पद्धतीने या लोकांनी गुन्हा तर केलेला नाहीये ना, असाही सवाल उपस्थित होतोय. मराठवाड्यातील बीड जिल्हा सर्वाधिक जास्त हॉटस्पॉट आहे ते म्हणजे गुन्हेगारीच्या बाबतीत. आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये याआधी सुद्धा बऱ्याचशा घटना या समोर आलेल्या आहेत. मात्र बऱ्याचदा अशी प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार केला गेलेला आहे. कारण बीड जिल्हा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाळू तस्करी आहे, त्यासोबतच इतर तस्कऱ्या ज्या आहेत त्या केल्या जातात. यातून लोक मोठी होतात, श्रीमंत होतात. काही ठिकाणी परळीसारख्या शहरामध्ये राखेचा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यातूनच हे आरोपी मोठे होतात. मात्र एकच आहे की जेव्हा कोणतं प्रकरण असतं त्यामध्ये राजकीय नेत्यांचं नाव गवलं जातं तर त्या वेळेस प्रकरण ही जास्त चर्चेत येतं. कारण आपण जर पाहिलं तर परभणीमध्ये सुद्धा सूर्यवंशी यांची हत्या झालेली आहे, म्हणजे सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली म्हणून त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे बीडचं प्रकरण देखील सर्वाधिक जास्त गाजते. मात्र दोनही घटना जवळपास जवळजवळच होत्या. दोनही प्रकरणामध्ये त्या जिल्ह्याचं, त्या क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी इजा झाली आहे. मात्र दोन्ही प्रकरणापैकी बीडचं प्रकरण हे सर्वाधिक जास्त गाजते, कारण यामागे काही राजकीय नेत्यांचं नावं घेतली जातात, त्यामुळे हे प्रकरण गाजते. मात्र दुसरीकडे परभणीमध्ये सुद्धा घटना घडली आहे. त्या ठिकाणच्या आरोपींना सुद्धा किंवा त्या ठिकाणी सुद्धा का न्याय मागितला जात नाही किंवा त्या परिवाराला का या संदर्भात बोललं जात नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय. बीडचंच प्रकरण का समोर धरलं जातं किंवा या संदर्भात आणखी मोठी कारवाई होते का, मोक्का दाखल होतोय का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मात्र एकीकडे बीड प्रकरणाला आता राजकीय वळण जे आहे ते जास्त प्रमाणात लागल्याचं पाहायला मिळतंय आणि आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात यावे किंवा मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. फराजी, निश्चितच एकूणच सचिन असं म्हणता येईल की मराठवाडा हा भाग याच्या आधी कोरडवाहू शेती असेल किंवा ज्या पद्धतीने आपल्यावर अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची एक ओरड इथल्या लोकांकडून समोर यायची, त्याच्यामुळे चर्चेत असायचा. पण यावेळेला गुन्हेगारी असेल किंवा मृत्यू असेल, हत्या आहे, याच्यामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीनं रोष व्यक्त केला जातोय, निषेध व्यक्त केला जातोय, मग ती राजीनाम्याची मागणी असेल तीही समोर येताना दिसते. त्यामुळं पुढे नेमकं काय काय घडणार ते बघावं लागेल. या विषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.